भाई प्लीज माझी रिक्वेस्ट आहे, प्लीज म्हणजे प्लीज मी सांगतोय, गाडी ना जरा नीट चालवा, लहान पिल्ले मरतात. मम्मीला बघा डेंजर आहे. एरिया डेंजर आहे. हो. सिटी नाही आहे इथं, हा. खेडे आहेत. हो. नमस्कार मित्रांनो, गुड मॉर्निंग. कसे आहात सगळे? मी धमाधन शिंदे, तुमचं स्वागत आहे माझ्या नवीन व्लॉग मध्ये. आपल्या दिवसाची सकाळ झाली आहे, अजून माझा नाश्ता पण झालाय. लवकर उठलो, चहा नाश्ता वगैरे झालाय. मावशी तर काम करतेत, तिथं मंटू खेळत बसतीये उठल्या उठल्या. हे मंटू, मला कळत नाही म्हणजे म्हणजे कसे खेळतायत, म्हणजे काय मजा येते यांना? हा, नुसतं हाताने अशी अशी करते, काय मजा येते यांना? हा मावशी, नाही म्हणून खेळताय, मोठं झाल्यावर नाही खेळत. मोठा झाल्यावरती गप्प बसेल बघा. काय अर्थ आहे का त्याच्यासोबत खेळायचं? काहीच नाही. काका पण 10-15 मिनिटं झाले गेलेत. आता आज आम्ही धाराशिवला जाणार होतो, पण ते कॅन्सल झालं कारण इलेक्शन आहेत, त्यामुळे आजचं पण कॅन्सल झालं. आज जायलाच भेटणार नाही. जर ते काम लवकर झालं असतं ना मंडेलाच, तर मी आता तर मुंबईला असतो. त्या एक कामासाठी मी इथं अटकलोय. आता बघू, 2-3 दिवस असेच वेस्ट चाललेत. हे काय लसूण काढतीये? तिथून लसूण काढतीये? कसं काढते काय माहिती. इकडे तू, इकडे 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 तू, लसूण ठेवलेला असतो, जाते आणि काढते त्यात. इकडे तू, इकडे इकडे. पळाला आतमध्ये लगेच घाबरून. त्याला माहितीये फटके देतोय मी. आता माझी आंघोळ झालीये, मी झालोय रेडी. तिथं मावशी युट्यूब वरती काय बघतायत? हे काय बनवतायत युट्यूब वर बघून? तुम्हाला नाही येत बनवायला मावशी? येतंय ना. युट्यूब बघतायत असं काहीतरी नवीन. ऍड केलं का ते बघायचं. किती किलो गाजर घेतायत? 1 किलो गाजर घेतलंय. 1 किलो गाजर मध्ये केवढं म्हणजे हे गाजरचा हलवा बनतो? भरपूर बनतो, 5-6 माणसाला खाता येईल असा. हा, मंटू बघा ज्याच्यात झोपलाय. झोप लागली, झोपा झोपा. तर फायनली गाजरचा हलवा रेडी आहे, मावशीने बनवलाय. टेस्ट करूया कसा बनवलाय. लय भारी लागतो यार. ते खवा टाकलाय ना, ते टाकून अजून टेस्ट येते. हो, छान झालं. तुम्ही पण टेस्ट करा ना. जसं मी तुम्हाला दाखवलं रेसिपी, तसं तुम्ही एकदा ट्राय करून बघा, खूप चांगलं लागेल. नाही लागलं तर मला कमेंट मध्ये सांगा. मी आता रेडी होऊन चाललोय इजुऱ्याला. आई आली आहे. आई बोलली की या थोडं गाव पण बघ, थोडं फिरशील तर चांगले तुझे व्हिडिओ पण बनतील.
तर आता चाललोय मी, गाडी स्टार्ट करतो, अजून निघतो. काय काय द्यायचं मावशी? काही आईला पिशवी द्यायची आणि तिच्या बाहेर द्यायचं. आईसाठी गाजरचा हलवा दिलाय मावशीने. आपण निघलोय भाई. घरी बसल्या बसल्या एवढा वैताग आला ना, एवढा वैताग आला काय सांगू. कारण मला घरी बसायची सवय नाहीये, म्हणून घरी बसल्या बसल्या खूप बोर होतं. थँक गॉड आता चाललोय विजुराला. विजुरा माझ्या आईचं गाव आहे, म्हणजे माझ्या मम्मीचं गाव आहे. आई तिथं राहतीये. आई बोलली की मी मुंबईला राहून काय करू, म्हणजे नाही का थोडं गावी येते, थोडं नाही का हेल्थ चांगली राहील, थोडं काम करते, म्हणून आई आली आहे. तर हे माझ्या मम्मीचं गाव आहे. मी 12वीत असताना मी आलो होतो इजुराला. बाजूला 12वीत असताना मी आलो होतो, म्हणजे 5-6 वर्ष आधी. माझं ग्रॅज्युएशन होऊन 2-3 वर्ष झाले. 5-6 वर्ष झालं मी अजून गेलो नाहीये इजुराला. म्हणून रस्त्याचं थोडं कन्फ्युजन आहे, पण काय नाही, माझ्या लक्षात थोडा रस्ता आहे. कुठं काय चुकलं तर लोक तर आहेत त्यांना विचारतो, नाहीतर आईला नाहीतर सुमितला फोन करून विचारतो. असं घरातून बाहेर आलो ना तर असं वाटतं आझादी भेटली बाय, बोलो आझादी, बोलो आझादी. कारण मला सवय नाही ना घरी बसूनच राहायची. आता सवय ही झाली आहे गाडी काढून मस्त इथं तिथं फिरा, व्लॉग बनवा, हे बनवा. व्लॉग नाही बनवणार ना तर वाटतं की म्हणजे दिवस काय यार नॉर्मलच. चांगलं वाटतंय भाई. आता बाहेर आलोय ना, गाडी चालवतो, अजून व्लॉग बनवतोय ना बाहेर, खूप चांगलं वाटतंय. माइंड फ्रेश झालं एकदम, लय फ्रेश झालं. 4-5 वाजता असं गाडी घेऊन हायवे वरती फिरायला अजूनच भारी वाटतं भाई. ब्लॅक स्कॉर्पिओ बघा काय भारी वाटतेय. जर माझ्याकडे गोप्रो असता ना भाई, मस्त मोटो ब्लॉगिंग केली असती. गोप्रो नाही तर मोटो ब्लॉगिंग करू पण नाही शकत ना, असं आहे. फोननी कसं मोटो ब्लॉगिंग करणार. शिट यार, शिट शिट शिट. बिचारा मेला. शिट शिट बाजूला या. हो शिट यार. मी गाडी चालवत होतो ना तर याला रस्त्यात बघितलं. शिट यार. भाई प्लीज माझी रिक्वेस्ट आहे, प्लीज म्हणजे प्लीज मी सांगतोय, गाडी ना जरा नीट चालवा, नाहीतर असे लहान लहान पिल्ले मरतात. प्लीज यार तुम्ही ना गाडी नीट चालवा, तुमच्यामुळे एखाद्याचा जीव चाललाय. शिट 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 शिट. जे नाही का आता पुढे जाऊया आईकडे. भाई खूप बेकार वाटतं यार, अशी सिच्युएशन बघितली ना. तो बिचारा कोणची गाडीनेच उडवलंय त्याला. आता मी पोचलो इजुराला आईकडे. मी रस्ता थोडा कन्फ्युज झालो होतो, पण आई आली बाहेर. आलो ना बरोबर. हा बरोबर आला. माहितीये 5-6 वर्षाच्या नंतर आले मी. आणि हे घ्या, मावशीने गाजरचा हलवा दिलाय. इथं लाईटच नाहीये. आईने सीताफळ आणलेत. किती मोठे मोठे सीताफळ आहे. हनुमान सीताफळ आहे. हनुमान. हा हनुमान सीताफळ आहे. हा अशी बागात येते तिथं. अरे वा. असं मुंबईमध्ये बघायला भेटत नाही एवढे मोठे मोठे सीताफळ. मुंबईला काय भेटतंय, मुंबईला काहीच भेटत नाही. गावाकडे सगळं भेटत, ते बी फुकट. शेतात गेले की देते. हा तुला काय करू खायला? मला काय नको, मी खाऊन आलोय गाजरचा हलवा खाऊन आलोय. पोहे बनवू का? नको नको. हा? काय नको. तुम्हाला एकटं कसं जमतं इथं राहायला असं? काय करायचं मग, तिकडे आता जास्त करमाना. आता ह्या गुडघे दुखते, अंग दुखत, मग गोळ्या दवा खाऊन काय करायचं. बरं आहे आपल्या इकडं, थंड वातावरण आहे, चांगलं आहे. काम करत करत हेल्थी असतो आपण. हा चांगलंय. हो ना. ह्याला हनुमान सीताफळ बोलतात, अजून ह्याला साधे सीताफळ. साधे सीताफळ बोलतात. हा त्याला हनुमान बोलतात. हनुमान सीताफळ लवकर भेटत नाही ना. नाही, 3-4 झाड होते तेवढेच आणले. हा. रामफळ आहे. कोणचं हे? हा ह्याला रामफळ येते तर. आता ना आलेत. आलेत ना. कुठे? काय ठेव खित आहे, खित हित. हा एक तिथे, एक इथे, ह्या खित एक आहे, एक इथे. हा 4 आहेत. एक तिथं, 4 आहेत. इथे पण आहे. तिकडे सीताफळ आहे, तिथं मध्ये आंबा लावलेला आहे. इथे सीताफळ. शेवटला सीताफळ. हा. आणि इथं आंबा आहे डगामापाशी. अच्छा हे आंबे. आणि हे पिरू लय मोठा होता. हा. ह्यो मग आता किती ते छोटे छोटे पिरू आले तर. हा इथं दिसतोय ना छोटा. हा लय छोटे आहेत.
लय मोठं झाड होतं, हम्म. सगळं तोडलं. मग घरी कोणी नसल्यावर तोडणारच. हो हं. आई पण एक वर्षानंतर 5 महिन्यानंतर गावी येते. मग येणं होत नाही ना, त्याच्यासाठी राहायचं इथं आता. हो. हम्म. तुम्हाला ना मम्मीच्या गावाचा हाऊस टूर दाखवतो. चला मग आज प्रॉपर हाऊस टूर करूया. ठीक आहे. तर हे सीताफळचं झाड, हे आंब्याचं झाड, हे पेरूचं झाड. इथून एंटर करूया. आई हे काय? हे घरच आहे जुनं. हा हम्म. आपलंच आहे. हा आपलंच आहे. तर इथून एंट्री केल्या बघा मम्मीला बघा. मम्मी हा मग प्रॉपर दाखवतो. हे मम्मी, हे मोठे मामा, मावशी, बाकी माव. मम्मी, छोटी माव. हा कोण आहे? डुग्गू आहे ना? डोगो आहे. छोटी माव, अमोल मामा, हम्म. काका, माव. मावशी, अमोल मामा, हम्म. छोटे काका, छोटी मावशी. इथं आपले बाबासाहेब गौतम बुद्धांचा फोटो. अरे वा, छान आहे ना. हो छान आहे. इथं टीव्ही, इथं दादांचा फोटो इथे. दादाच्या आजोबाचा ते फोटो. हे हा दादाचा आजोबा आहे बघ. हा हा हे दादांचे पप्पा आहेत. म्हणजे माझ्या आजोबाचे पप्पा म्हणायचं. तुझ्या आजोबाचे अच्छा, पप्पा. माझ्या आजोबांच्या पप्पांचा फोटो बघा. मी फर्स्ट टाइम बघितला हा फोटो, माहिती का? फर्स्ट टाइम. नाही माझ्या आजोबाच्या पप्पांचा पप्पा, म्हणजे दादाच्या वडिलाचा वडील. हा हा. म्हणजे हा फोटो ना आमचे दादा आहेत ना, त्यांच्या पप्पांच्या पप्पा आहेत हे. हा. म्हणजे दादांच्या आजोबांचा फोटो आहे. किती जुना फोटो आहे, किती जुना फोटो आहे. आता पण म्हणजे आहे गावी हेच असतं की जुन्या जुन्या वस्तू जे असतात, फोटो वगैरे असतात, ते म्हणजे ठेवतात माणसं. अजून मुंबईला हरून जातात. अजून हॅलो इथं मस्त चांगला बेड आहे, कपाट आहे. हॅलो. इथं हो आला आला इथे आला. किचन, लागलाय सगळं बघायला. इथं किचन. व्हिडिओ काढायला. मावशीचा फोन आलाय की पोचलाय का नाही. हो ना मावशी चांगला. अजून हे पण फोन केला. हे पण आहे, हे लॉक आहे. तर आपला हाऊस टूर झालाय. आता आपण जाऊया घरी मावशीकडे. आईने हनुमान सीताफळ दिलाय. हा थोड्या शेंगा दिल्यात. हा शेंगा दिल्यात. आता परत घेऊन साधे जाऊया. सीताफळ, हा. साधे सीताफळ दिलेत. अंधार व्हायच्या आधीच निघूया, हा, हा. कारण हा एरिया थोडा बरोबर नाहीये ना, डेंजर आहे म्हणून. थोडा. डेंजर आहे. हे एरिया डेंजर आहे. हो. सिटी नाही आहे इथं, हा. खेडे आहेत. हो. म्हणून लवकर जायला लागतं इथे. मी आता घरी आलोय, चहा पितोय. तिथं तिला येऊन चावतीये मला. बघितलं ए काय घेऊन जा आत. लय चावते आजकाल ती. मोठी झाल्यावरती काय कराल काय माहिती. हा. आता काका आलेत. मावशी काय बघतायत? बिग बॉस. झालं का जेवण बनवून? मावशी बिग बॉसच बघत राहतात की कोण जिंकतंय, काय चाललंय, काय नाही बिग बॉस मध्ये. काका काय झालं, थंडी वाजतीये? थंडी आहे इथे पण एवढी नाहीये. मी तर स्वेटर पण घातला नाहीये. हा? तर आता वेळ आली आपल्या ब्लॉग एंड करायची. तर व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा आणि कमेंट करा. जे पण नवीन आहेत चॅनल वरती, म्हणजे नवीन आलेत, माझं चॅनल व्हिजिट केलंय, तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा. अजून बेल आयकॉन प्रेस करा की मी ब्लॉग टाकेल तर तुम्हाला नवीन अपडेट येईल, नोटिफिकेशन येईल. आणि हा, या मराठी माणसाला सपोर्ट करा. आता भेटूया आपण नेक्स्ट ब्लॉग मध्ये. बाय. काय बोला मावशी? बाय तू पण बोल. बाय.